रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जागे जागे बोलती. ही आपली चिंतन मालिका चालू आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जोगी प्रकरणातला जो जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती हा अभंग आहे. या अभंगावर आपण चिंतन करतो आहोत आणि निमित्त आहे काकड आरतींचं. गेली दोन भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण चिंतन केलं आणि आज जागे जागे बोलतीचा तिसरा भाग घेऊन आपल्यासमोर येत असताना सर्वप्रथम आपल्या प्रथेप्रमाणे नियमाप्रमाणे अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजा वा सकळ, पूजा पत्रकाई फलपुष्पतोय. बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, नका घेऊ भार धर्म तुची सार. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. असा 7 चरणाचा प्रसिद्ध असा अभंग आहे. काकड आरतीमध्ये रोज आपण हा अभंग म्हणत असतो. या अभंगावर त्या तिसऱ्या भागाचं चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे या अभंगाच्या 2 चरणावर आपण अल्पसं चिंतन केलं. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. इथपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. आता जागता जगदेव म्हणजे काय आणि जागता जो जागा झाला त्याला जगदेव दिसतो असा आपण अर्थ केला आणि त्यासाठी आवश्यक असलेला भाव ठेवावा. राखा काही भाव. इथपर्यंत आपण गेल्या 2 भागामध्ये चिंतन केलं. आता पुढचं चिंतन करत असताना या दुसऱ्या चरणाचा आणि दुसऱ्या चरणाचा पुढच्या चरणाशी संबंध लावावा लागेल नाही का. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जागे व्हा, जागा जागा आणि मग जागल्यानंतर जगदेव दिसेल आणि मग जागल्यानंतर हे विश्वची माझे घर किंवा जने म्हणे अवघा देव किंवा जिकडे पाहे तिकडे दिशी किंवा विठ्ठल जळस्थळी भरला. अनेक प्रमाणाने आपण ते सिद्ध केलं आणि मग ते करण्यासाठी भाव ठेवावा लागेल. राखा काही भाव. आता पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात कुणावर भाव ठेवायचा, कुणासाठी भाव आपण आपला समर्पण करायचा याचा जर विचार केला तर आपलं जो रक्षण करतो, आपल्यासाठी जो काही सर्व करतो, ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही अहो ज्याच्यामुळे हे जगत आहे त्याच्यासाठी राखा काही भाव आहे ना. मग ते सांगत असताना तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये असं म्हणतात. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. क्षेत्रपाळ शब्दाला आपल्याला माहिती आहे क्षेत्रपाळ आपले ऐकून आहे आपण शब्द. पूजा करताना ते क्षेत्रपाळ वगैरे वास्तूची पूजा करताना आपले गुरुजी लोक करतात ना. द्वारपाल असतात, क्षेत्रपाळ असतात. द्वारपाल द्वाराचं रक्षण करतात नाही का. क्षेत्रपाळ त्या क्षेत्राचं रक्षण करतात. खेड्यामध्ये शेताचं रक्षण करण्यासाठी आपण रखवाली ठेवतो. क्षेत्रपाळाचं एक प्रकारचं तेवढ्या क्षेत्राचं रक्षण करणारा तो क्षेत्रपाळ, क्षेत्राचं पालन करणारा क्षेत्रपाळ. आणि या ठिकाणी तुकोबाराय अवघा क्षेत्रपाळ असा शब्द वापरतात. आता अवघा क्षेत्रपाळ हा शब्द आपल्याला 2 अर्थाने घ्यावा लागेल. अवघा क्षेत्रपाळ, अवघा म्हणजे सर्व संबंध पूर्ण संपूर्ण. अवघा शब्दाला म्हणून सांगतो. अवघा म्हणजे पूर्ण संपूर्ण सबंध क्षेत्राचा पाळ म्हणजे सर्व सृष्टीचा क्षेत्रपाळ असलेला तो अवघा क्षेत्रपाळ. कोण आहे असं, कोण आहे अहो कोण आहे असं क्षेत्रपाळ, अवघा क्षेत्रपाळ कोण आहे सांगावं लागेल का. माहिती आहे ना आपल्याला. अहो ज्याच्याशिवाय हे शरीर चालू शकत नाही महाराज. त्याने जर ठरवलं ना तर चालता चालताच आपल्याला तो थांबवू शकतो. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे ना. चाले हे शरीर कोणाची यासते, चाले हे शरीर कोणाची यासते.
कोण बोलविते हरिवीन, कोण बोलविते हरिवीन, चाले हे शरीर कोणाची आसत्ती. हे शरीर ज्याच्या सत्तेने चालते, अहो त्याच्या शक्तीशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय कोण बोलविते हरिविन, म्हणजे हरीशिवाय दुसरं कोणी आपल्याला चालवूही शकत नाही, बोलवूही शकत नाही. असा क्षेत्रपाळ असलेला, ज्याची सर्वत्र सत्ता आहे, असा त्याला म्हणायचं अवघा क्षेत्रपाळ. काय ते आपल्या तुमच्या आमच्या बाबतीत असं समजण्याचं कारण नाही महाराज. अहो वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. वृक्षाची हे पाने आले ज्याची सत्ता. कुठं घेऊन बसलेले, छाती फुगून बसलात तुम्ही. आपण उगीच छाती फुगून ठेवतो महाराज. हे माझं आहे, हे माझ्यामुळं झालं, हे मी केलं. अरे कुठे तू, कुठं मी आणि माझं घेऊन बसलात. अरे झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, तो अवघा क्षेत्रफळ आहे. वृक्षाची ये पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, मग कोठे. म्हणून महाराज देखवी ऐकवी एक नारायण, असा देखवी ऐकवी एक नारायण असल्यामुळं तो अवघा क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ म्हणजे त्या क्षेत्राचा पाळ. आणि इथे सर्व सृष्टीचा होय नव्हे, सृष्टी कशाला घेऊन बसलात. ब्रह्मांडाची आठवण, त्रैलोक्यात जीवन असलेला जो परमात्मा, तो आहे अवघा क्षेत्रपाळ. जिने हे विश्व निर्मेले, तो आहे अवघा क्षेत्रपाळ. किंवा त्यापासून मै मंडळ झाली, त्यापासून मै मंडळ झाली, तो एक पंढरीचा राणा नय अनुमानाच तिसी. ज्याने हे विश्व निर्माण केले, ज्याने हे जग निर्माण केलं, जो जगदीश आहे, जगव्यापक आहे, जो जगालाही पुरून उरलेला आहे, भरून उरलेला आहे, असा परमात्मा, तो कोण. अवघा क्षेत्रपाळ. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की असा हा क्षेत्रपाळ, ब्रह्मांडाचा त्रैलोक्याचा धनी असलेला क्षेत्रपाळ, तो अवघा सृष्टीचा असल्यामुळं, सर्वांचं रक्षण करणारा असल्यामुळं अवघा क्षेत्रपाळ. आता मला सांगा, आपण क्षेत्रपाळ ठेवतो, रखवालदार ठेवतो, सिक्युरिटी ठेवतो, वॉचमन ठेवतो, त्या क्षेत्राचं रक्षण व्हावं या उद्देशाने ठेवत असतो, नाही का. त्याला काहीतरी देतो की नाही, देतो ना. आता हा जर अवघा क्षेत्रपाळ आहे, हा जर तुमचं रक्षण करावं असं मला वाटते, तर मग याला काय द्यायचं. हा हे मान्य आहे मला, हा अवघा क्षेत्रपाळ आहे, पण द्यायचं काय याला. महाराज म्हणतात पूजावास कळ, पूजावास कळ, अवघा क्षेत्रपाळ, अवघा क्षेत्रपाळ, पूजावास कळ, पूजावास कळ. अवघा क्षेत्रपाळ, पूजावास कळ. त्याची पूजा करा. कोणाची. क्षेत्रपाळ. कोण क्षेत्रपाळ. जो अवघ्या सृष्टीचा क्षेत्रपाळ असा पांडुरंग परमात्मा भगवान, त्याची पूजा करा. पूजावा सकळ. आता सकळ शब्दाचं थोडंसं अर्थ घेतला. सकळ म्हणजे सर्व माहिती आहे आपल्याला, पण कधी करायची पूजा. दसरा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा, काकड आरती एवढीच का. नाही, सकळ. सर्व वेळेला सर्व भावाने त्याची पूजा करावी असा तो अर्थ असू शकतो. पूजावा सकळ, याची पूजा केली पाहिजे महाराज. का हो. मग आमचं तर साध्या क्षेत्राचं रक्षण करायचं आहे, त्याला खूप मोठा मोबदला आम्हाला द्यावा लागतं. कधी कधी होत नाही आमच्या ज्याने देणं, मग तो निघून जातो. असं आहे की नाही. आपले क्षेत्रपाळ तसेच असतात. नाही, तेवढ्या क्षेत्राचं रक्षण करायचं बाबा, 12 महिने 4 महिने थांब, पीक आहे तोपर्यंत. क्षेत्रपाळ
हे बघ, साधा आणि सोपा क्षेत्रफळाचा अर्थ कसा आहे, त्या क्षेत्राचं रक्षण करणारा. आणि तुकोबारा या अभंगामध्ये जर अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ म्हणत असतील तर आपल्या लक्षात आलेलं असावं की अवघा क्षेत्रपाळ म्हणजे पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम, काही म्हणा, तो अवघा क्षेत्रपाळ आहे आणि त्याला पूजावा सकळ. का हो, मग आता एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाला, एवढा ब्रह्मांडाचा धनी आहे, त्रैलोक्याचा नायक आहे, विश्वाचा जनित आहे, त्याला कसं पूजावं? आमच्याकडे तर द्यायला काही नाही, आम्ही गरीब आहो, दुबळे आहो, दीन आहो. आणि मग श्रीमंत म्हणते हा आम्ही द्यायला तयार आहोत, मग चालेल का? प्रश्न निर्माण होतो की नाही? मग काही श्रीमंत येतील, म्हणते ठीक आहे आम्ही पूजन करतो ना, काय करायचं, अभिषेक करायचा आहे, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, का आणखी कोणते कोणते अभिषेक आहे, रुद्राभिषेक, सहस्त्रशेषाचा, महिम्नाचा, रुद्राचा, सप्त हिरण्यसूक्त, श्रीसूक्त, काय काय करायचंय सांगा ना. अहो, लाखो काय करोडो रुपये लावतो आम्ही पूजा करायला, चालेल का? मग देव श्रीमंताचा होऊन गेला असतं ना. आणि मग तुकोबारायांसारखे संत तुम्हाला जर सांगतात पूजावा सकळ, तर ही सामग्री महत्वाची आहे का? मग हा देव श्रीमंताचा झाला असता महाराज नुसतं. पण हा तर दीनदुबळ्यांचा आहे, अनाथांचा आहे, आंधळ्यांचा आहे, पांगळ्यांचा. आपण म्हणतो की नाही आपल्या सकाळच्या भंगामध्ये रोज, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दात म्हणतो ना. मग हा आंधळ्यांचा, बहिऱ्यांचा, पांगळ्यांचा, लंगड्यांचा, वेड्यांचा, मुक्यांचा, सर्वांचा जर देव आहे महाराज, तर आम्ही याची पूजा करावी कशी, असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो, त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी तुकोबाराय चौथ्या चरणामध्ये सांगतात की अरे घाबरू नका, त्याला काही नको, पूजा करा. पण कशी करा, काय पाहिजे त्याला पूजेला, त्याची सामग्री काय आहे, किती लाख रुपये खर्च येणार, करोड रुपये खर्च येणार, 1000 रुपये खर्च येणार, त्याचं म्हणजे घाबरू नका. अवघा क्षेत्रपाळ आहे कराय, अवघा क्षेत्रपाळा पूजावा सकळ. पण पूजा कशी करा, तुकोबारा या अभंगाच्या ते चौथ्या चरणामध्ये सांगत असताना असं म्हणतात, पूजापत्र काही, हा पूजापत्र काही, पूजापत्र काही, फल पुष्प तोय, पूजापत्र काही, फल पुष्प तोय, जगजोगी जगजोगी जागी जागी बोलती, पूजापत्र काही, फल पुष्प तोय. तुकोबारामध्ये इथे पैशाचा प्रश्न नाही बा. पूजा करा, काही कशाने करा, पत्र, पुष्प, फल, तोय. साधं पान चालेल, साधं फूल चालेल, साधं फळ चालेल, काहीच नसतं तर पाणी चालेल. एवढं सोपं हो, एवढं सोपं. काही आधार आहे का? आधार आहे ना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून आलेले शब्द आपल्याला माहिती आहे. प्रसिद्ध असा श्लोक आहे, आपल्याच्या संतांची अमृत वचने या चॅनलमध्ये आपण जर प्लेलिस्टमध्ये गेलात तर आपल्याला पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरचं प्रवचन ऐकायला मिळेल, जे मी मला वाटते 3 ते 4 भागामध्ये ते प्रवचन केलेलं आहे. मुळात ते चिंतन आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या अभंगातल्या या चौथ्या चरणाचं त्या ठिकाणी समन्वय कसा साधायचा. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी असं म्हणतात, पूजापत्र काही, फल पुष्प तोयम. पूजा पत्र काही, तेच भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमेत भक्त्या प्रचती. महाराज, आणि मी आता विस्तारानं चिंतन तिथे केलं आहे, पुन्हा ते चिंतन मांडणार नाही. थोडक्यात धावतं या आपल्या चरणाच्या अनुषंगानं थोडंसं समन्वय लावण्यासाठी थोडक्यात 1-2 वाक्यामध्ये ते चिंतन सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पण मुळात ते भाग भागायला विसरू नका. कोणते? पत्रम पुष्पम फलम तोयम. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, अवघा क्षेत्रपाळा पूजावा सकळ, पण घाबरू नका, साधा आहे. पूजा पत्र, पत्र हो, देवाला पान चालते, पण कुठलं पान चालते? अहो नाही तर मग म्हणे औषध चालते. कुठली? संजीवनी. कुठं आहे ते संजीवनी? लक्ष्मण लक्ष्मणाला त्यावेळेला हे लागलं, इंद्रजितानी बाण मारला,
लक्ष्मण दादासाठी त्यावेळेला संजीवनी आणायचं काम पडलं. द्रोणागिरीला संजीवनी होती, सोपं होतं का? हनुमंतराय घेऊन आले. मग हे पत्र कुठून आणायचं असं काही आहे का? नाही नाही नाही, कुठलंही पत्र असू द्या, कुठल्याही झाडाचं. म्हणजे बेलपत्र, तुळशीपत्र, बेलपत्र, तुळशीपत्र हे तर आहेच महाराज, हे तर भगवंताच्या आवडीचेच आहे. पण भावाने, भक्तीने जर तुम्ही कुठलंही झाडाचं पान देवाला वाहिलं तरी चालते. हे तुकोबाराने ते सांगायचं आहे. पूजापत्र काही फल. फल कोणतं? काय म्हणे मग ते देवाला काय 500 रुपये किलोची ॲपलच चालतात का फक्त? नाही 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 नाही. अहो शबरीचे उष्टे बोरं यांनी खाल्ली ना, माहिती नाही का तुम्हाला? याला काही असं नाही पाहिजे बाबा, महाग 500 1000 रुपये 2000 रुपयाचं काश्मीरून आणा त्याला त्याच्याजवळ ठेवा असं आहे का? काही नाही महाराज. पूजापत्र, पत्राचा विषय घेतला तर द्रौपदीचं उदाहरण माहिती आहे. द्रौपदीने धावा केला, दुर्वासुनी ऋषी गेले आणि सत्व हरण करण्यासाठी दुर्योधनांनी पाठवलं. रात्रीची वेळ, जेवायला काही नाही. आणि मग ते आपले भगवान श्रीकृष्ण धावून आले आणि विचारतात, काय झालं ग? म्हणे असं असं आहे, इथे अन्न नाही, आता काय? अरे अन्न नाही ठीक आहे, पण मला भूक लागली, मला काहीतरी दे ना. द्रौपदी म्हणते, अरे देवा भाऊराया, तुला काय तुम्ही, आमच्या इथं काहीच नाही. अरे काहीतरी ते त्या भांड्यात ते खरकटे एक पान लागलं महाराज, ते खाऊन तृप्त झाला. त्याला म्हणायचं पूजापत्र. आणि फल, फलाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. शबरीचे यांनी बोरं खाल्ले. आणि कसे खाल्ले? ठेवले आणि ठेवले, पाणी फिरवलं गेलं असं नाही हो, स्वतः खाल्ले आणि आवडीने खाल्ले. बोरे खाए भिल्लीनीची, हा बोरे खाए भिल्लीनीची, बोरे खाए भिल्लीनीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाए भिल्लीनीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाए भिल्लीनीची. फळ झालं महाराज, पत्र झालं, फळ झालं. पूजापत्र काही फल पुष्प. कुठलंही फुल चालते त्याला, कुठलंही फुल. अहो तो गजेंद्र नावाचा हत्ती त्या सरोवरामध्ये अडकला, त्या नकरानं त्याचा पाय धरला. माहिती आहे आपल्याला, कथा खूप विस्तारानं आहे, भागवतामधली कथा आहे, मी विस्तारानं सांगणार नाही. पण 1000 वर्षापर्यंत मगराने पाय सोडला नाही, म्हणजे नकराने पाय सोडला नाही. त्याने देवाचा धावा केला. सोंडेने एक कमळाचं फूल घेतलं आणि भगवंताकडे फेकलं महाराज. भगवंत बघत नाही, कोणी कुठून कसं घेतलं, काय घेतलं, फेकलेलं फूल भगवंतानी त्या ठिकाणी स्वीकार केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. मोठी कथा आहे, मला कथा सांगायचीच नाही, मला फक्त इथे या ठिकाणी पूजापत्र काही फल पुष्प इथपर्यंत आपण आलो. पुष्पाचा स्वीकार करतो, कुठलाही असू द्या. तोयम बाबतीत आपल्याला माहिती आहे, भगवान शंकराची पूजा करताना एक जण आपल्या तोंडामध्ये पाणी घेऊन जायचा. त्याला कळत नव्हतं, पण भक्त होता, देवाला तिथे अर्पण करायचा. भगवान शंकराने तेही आपलं पाणी गोड मानलं. याच्या पण कथा आहेत की नाही? आहेत ना. हे सर्व चिंतन आपण ते मागे केलं होतं पत्रम पुष्पममध्ये विस्ताराने, आता पुन्हा ते मांडायचं नाही. पण या ठिकाणी तुकोबराया जगजोगी जगजोगी जागे जागे भंगामध्ये निवेदन करत असताना, आपल्यासमोर ठेवत असताना ह्या 4थ्या चरणामध्ये स्पष्ट सांगतात. त्या श्लोकाचा समन्वय इथं साधून घ्या. पूजापत्र काही फलपुष्प तो, त्याला काहीही चालते महाराज. कुठलंही फूल, कुठलंही फल, कुठलंही पुष्प, कुठलंही त्या ठिकाणी पुष्प असू द्या, फल असू द्या, पान असू द्या, काहीही चालते. आणि हेही जर नसेल, हे पण तुम्हाला शक्य नसेल, तर त्याला साधं पाणी सुद्धा दिलं तरी तो पाण्याचाही आनंदाने स्वीकार करतात. आज याचा अर्थ, तुम्ही म्हणाल त्याला फल पुष्प काहीच देतात, पाणी द्या ना, पण ते भावाने दिलं पाहिजे, भक्ती भावाने दिलं पाहिजे. पूजावा सकळ किंवा राखा काही भाव, तो भाव इथे घ्या. पूजावा सकळ घ्या. आणि पूजावा सकळसाठी पत्रम पुष्पम फलम तोयम ह्या श्लोकाचं अनुसंधान इथे लावा. आणि तुकोबारायांच्या प्रमाणाच्या हिशोबानं पूजापत्र काही फलपुष्प तोय लक्षात आलं असेल आपल्या. थोडक्यात काय, अवघा क्षेत्रफळ म्हणजे या ब्रह्मांडाचा धनी असलेला, जगाचा मालक असलेला, जगाचा जनिता असलेला, विश्वाचा निर्मिता असलेला, जगाचं पालन करणारा, जगाचं पोषण करणारा. कोण पोषण करतो जगाचं? तुम्ही आम्ही करतोय का?
पोषितो जगासी एकलाची, पोषितो जगासी एकलाची. जगातला तो एकटा महाराज जगाचं पोषण पालन करतो, रक्षणही तोच करतो. आईच्या गर्भामध्ये मुलाला दूध कोण देते महाराज? आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती कोण करतो? तुकोबाऱ्या प्रश्न विचारतात ना तुम्हाला. हो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदूनी. काय सांगावं महाराज, जंगलामध्ये डोंगरावर कुठेतरी झाडं येतात, कोण पाणी घालते तिथे? ड्रिप इरिगेशन आहे की टँकर नेतात? फुटे तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. असा हा देव महाराज, असा हा भगवान, असा हा सर्वांचं रक्षण करणारा अवघा क्षेत्रपाळ, पूजावा सकळ. त्याची पूजा करावी. आणि मग असा पूजा करणारा देव त्या ठिकाणी, अशा देवाची पूजा करण्यासाठी काही इतर साधनं नको, फक्त भाव पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन करत असताना सांगितलं, मजार पावयाचे निमिषे, मजार पावयाचे निमिषे, मला अर्पण करण्यासाठी कुठलंही फळ, कुठलंही पुष्प, काही चालते. फल भलतियाचे हो, कुठल्याही झाडाचं फळ सुद्धा महाराज तेही मला चालेल. अनेक ठिकाणाहून तसा विचार त्या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. जगजोगी जगजोगी या अभंगावरचं हे चिंतन. मागच्या 2 भागामध्ये आपण 2 चरणाचा विचार केला आणि आजच्या भागामध्ये 2 चरणाचा विचार केला. या अभंगाच्या 4 चरणाचा आपण विचार करण्याचा माझ्या अल्पशा बुद्धीनं प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आणखी आपण याच्या अभंगावरती उर्वरित चिंतन करू, नाही का? कारण अभंग 7 चरणाचा अभंग आहे आणि चिंतनीय असा अभंग आहेच. त्याच्यामुळे जशी आपल्याला हा अवघा क्षेत्रफळ असलेला परमात्मा जशी बुद्धी देईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आज इथेच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एकदा भजन करायला हवं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.